नमस्कार मंडळी, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळीचे अप्पे बनवणार आहोत। एकदम टम्मा फुगणारे आणि सॉफ्ट असे अप्पे होतात, जे की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी एकदम हेल्दी असा नाश्ता आहे। याला खायला कोणीही कंटाळा करणार नाही। चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। रेसिपी एकदम सोपी आहे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, सर्वप्रथम मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आणि अर्धी वाटी थोडीच तुरीची डाळ घेतलेली आहे। ह्या डाळी सर्व छान अशा मिक्स करायच्या आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून 2 ते 3 तासासाठी हे आपल्याला भिजत घालायचं आहे। बघा, 2 ते 3 तासानंतर छान अशा भिजलेल्या आहेत सर्व डाळी आणि आपण आधीच धुतलेलं आहे, त्यामुळे धुवायचं काम नाही। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं टाकून थोडं पाणी टाकून छान अशी बारीक पेस्ट करायची आहे। पेस्ट ही रवेदार असायला पाहिजे। बघा, अशा प्रकारे रवेदार पेस्ट बनवायची आहे। अशाच प्रकारे सर्व थोडी डाळ आणि थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं सर्व मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे। सर्व पेस्ट आपली काढून झालेली आहे। एकदा छान असं मिक्स करायचं आणि याच्यावर झाकण ठेवून एक रात्रभरासाठी हे ठेवायचं आहे। बघा, रात्रभर ठेवल्यामुळे किती फसफसला आहे सर्व पेस्ट। भांडं छोटं पडलं होतं, परंतु छान अशी पेस्ट फसफसली आहे। भांड्याच्याही खाली आपली पेस्ट गेलेली आहे। याला छान असं मिक्स करायचं आहे। आता एका भांड्यामध्ये थोडंसं पेस्ट काढून आपण अप्पे बनवूया। त्यासाठी हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आता यामध्ये कोणी मीठ आणि कांदा टाकून सुद्धा बनवते, सिंपलही बनवले तरी टेस्टीच लागतात। जर आवडत असेल तर व्हेजिटेबल्स आवडीनुसार आपण इथे टाकू शकतो। त्यामध्ये छान चवीनुसार मीठ आणि थोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे। बेकिंग सोड्याने आपले अप्पे छान असे टम्म फुगतात आणि हे सर्व एकजीव करायचं आहे। सर्व भाज्या पेस्टमध्ये मिक्स करायच्या आहे आणि छान असं 1-2 वेळा फिरवून घ्यायचं आहे। आता गॅसवर मी आधीच इथे अप्पे पात्र ठेवलेलं आहे, ते छान असं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण तेल टाकून सर्व आपलं मिश्रण टाकूया। आता तेल थोडं जास्तच टाकायचं आहे। सुरुवातीला तेल जास्त टाकल्यामुळे आपले अप्पे लवकर चिटकत नाहीत। अशा प्रकारे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला अप्पे होऊ द्यायचे आहेत। बघा, किती छान असे टम्मा फुगलेले आहेत। आता आपण हे सर्व अप्पे पलटून घेऊया। लो फ्लेमवर ठेवायचे आहे। वरच्या बाजूनी छान असे आपले अप्पे ड्राय झाले पाहिजेत, म्हणजे पलटताना आपल्याला त्रास होत नाही। बघा, छान असे अप्पे झालेले आहेत आपले। अशाच प्रकारे सर्व अप्पे आपल्याला पलटून घेऊन पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला हे अप्पे झाकण ठेवून होऊ द्यायचे आहेत। बघा, सर्व अप्पे आपले पलटून झालेले आहेत। आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी अप्पे शिजवून घ्यायचे आहेत। बघा, झालेले आहेत छान असे अप्पे आपले दोन्ही बाजूनी छान असे झालेले आहेत। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। बघा, किती टम्म फुगलेले आहेत। खरोखर हा नाश्ता एकदम हेल्दी आहे आणि खायला खूप भारी लागते। एकदम टेस्टी असा नाश्ता आहे। तर सोबतच आपण त्यासोबतच एक चटणी बनवूया। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकायचं आहे, शेंगदाणे टाकायचे आहेत आणि हरभऱ्याच्या डाळ्या टाकायच्या आहेत, हिरवी मिरची टाकायची किंवा लाल मिरची टाकू शकता। इथे मी लाल मिरची वापरलेली आहे।
थोडं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि टोमॅटो टाकून छान असं हे भाजून घ्यायचं आहे. आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं लसूण टाकायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही घट्टही बनवू शकता. आता यावर एक तडका मारायचा आहे. तडक्यामध्ये जिरं, मोहरी, चवीनुसार मीठ आणि थोडा कढीपत्ता टाकून एक तडका आपण याला दिलेला आहे. बघा छान अशी आपली चटणी सुद्धा इथे तयार झालेली आहे. चटणीची रेसिपी खूप सोपी आहे, खायला खूप भारी लागते. बघा अशाच प्रकारे आपले अप्पे आणि चटणी बनवून तयार झालेली आहे. चटणीही खायला खूप भारी लागते. अप्पे सोबत तर चटणी खूपच टेस्टी लागते. अप्पे आपण सेपरेट सुद्धा खाऊ शकतो, ते खायला सेपरेटही खूप भारी लागतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एकदा अशा प्रकारे घरी नक्की करून बघा. बनवायला खूप सोपी आहे. एकदा बेस्ट पेस्ट बनवून ठेवली की 2-3 दिवस आपण सहज हे अप्पे बनवून खाऊ शकतो. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.